मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जर तुम्हाला कुठलीही समस्या असेल, लक्ष्मी बांधणविषयी समस्या असो, चेड्या गोट्यांविषयी शंका असो, गेनमाळीविषयी शंका असो, अंगातल्या वाऱ्याविषयी शंका असो किंवा कुठलीही शंका, आडापिडा, साडेसाती, दलेंद्री करणी, भूतबांधा, पिशाचे बांधा, देवाविषयी माहिती असो, चेड्या गोट्यांविषयी माहिती असो, जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा पर्सनली काहीतरी विचारायचे असेल, पर्सनल बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचून मला कॉल करावा. अन्यथा नसला केला तरी चालेल. प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. चेडा गोटा असो, देवीचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देवींचे काही भक्त असो, खरी माहिती देण्याचं कार्य मात्र हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं आणि खऱ्यावर मात्र झुंजत असतं. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर इतरांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. काही लोकांनी मला प्रश्न विचारला होता की दादा, काळूबाईचं आणि धावजीबाबांचं काय नातं आहे आणि काळूबाई धावजीबाबांचं काय नातं असो. काही लोकांनी मला प्रश्न असा विचारला होता, काही लोकांनी मला कमेंट देखील केली, काही लोकांनी मला पर्सनल फोन लावून देखील विचारलं होते की दादा यांचं दोघांचं नातं काय. मित्रांनो, कसं असायचं पहिल्याच्या काळामध्ये, म्हणजे की आत्ताचा काळ, पहिल्याचा काळ म्हणजे फार जुना झाला, 1998 म्हणा, 1999 म्हणा, त्या काळामध्ये गाणं रिलीज व्हायचे, म्हणजे की कॅसेट यायचे, शिडीवर कॅसेट लावायचं आणि गाणे आपण ऐकत होतो. त्या टायमाला एवढे तर मोबाईलांची, गाण्यांची एवढी मोबाईल आले नव्हते किंवा इंटरनेट एवढं पुढं गेलं नव्हतं जसं आत्ता आहे. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आहे ते पहिल्याच्या सिच्युएशनमध्ये तसं नव्हतं की बाबा एखादा सर्च केले की त्याची माहिती यायची किंवा ह्याचं सर्च केले की तशी माहिती यायची. लोक सांगायची म्हणून लोक काही ऐकून लोक पूजा करायची, येडे बागडे पूजा करायची, मनातनं पूजा करायची आणि देवदेवतांना पावायचं आणि काम बी करायचं. कारण त्यांचा पूर्वीचा जसा मानपान होता, जसा साध होता ते तसं द्यायचे. आताच्या काळानुसार सगळं बदलत गेलं. सांगायचा उद्देश काय आहे मित्रांनो, की काळूबाई आणि धावजीबाबाचं नातं काय आहे. तर मित्रांनो, गाण्यामध्ये तुम्ही ऐकलं असाल की बहीण भावांचं नातं म्हणून गाणं असं काय तुम्ही ऐकलं असेल की माझा भाऊ राखी बांधायला आला, धावजी पाटील हा राखी बांधायला काळूबाईला आला. तर मित्रांनो, ह्यांचा इतिहास मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या डाऊट मात्र हे पूर्ण करणार आहे आणि तुमच्या मनामधली सगळी शंका दूर करणार आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे, व्हिडिओ संपूर्णपणे बघा. जर तुम्ही धावजी बाबांचे आणि काळूबाईंचे भक्त असाल आणि ही माहिती, तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा, तरच तुम्हाला ह्याच्यामधली सगळे काही पूर्णपणे माहिती कळणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रथम आपण धावजी बाबाचा थोडक्यात इतिहास सांगूया. इतिहास सांगताना मित्रांनो, माझ्या व्हिडिओवर ऑलरेडी मी धावजी बाबांचा इतिहासही सांगितलेला आहे, 52 चेड्या गोट्यांची माहिती देखील सांगितलेली आहे, त्यांची नावं देखील सांगितलेली आहे. पण तुमच्या डोक्यात प्रकाश पडण्यासाठी मला छोटासा इतिहास मांडावा लागतो, काही उदाहरणं द्यावं लागतात, जेणेकरून तुम्हाला ते लगेच कळलं पाहिजे, लगेच तुमच्या मनामध्ये मात्र बसलं पाहिजे. अशी माहिती घेऊन मात्र एकच चॅनल येत असतं, ते म्हणजे शोध अस्तित्वाचे चॅनल येत असतं. मित्रांनो, 5 वर्षाचा असताना धावजी पाटलांनी हे बंगाल गाठला. मित्रांनो, जसं आपलं महाराष्ट्र हे साधू संतांचं ओळखलं जातं, इथं भजन चालतं, कीर्तन चालतं, तसं बंगालमध्ये गेलं तर मित्रांनो आगोरी भेटतील. तो प्रकारची विद्या तिकडे चालते. कारण विद्याचं माहेरघर म्हणलं तरी चालेल, विद्याचं ते गड म्हणलं तरी चालेल, तिथं म्हणल तशी विद्या करता येत होती. पहिला चमत्कार देखील खरे होते. पण महाराष्ट्र हे संतांची भूमी असल्यामुळं ना ते आपल्या इथं चालत नव्हता. म्हणजे जसं की बली प्रकार असो किंवा एखाद्यावर काय करणं असो किंवा एखाद्या आगोर प्रकार असो, हे आपल्या इथं चालत नव्हतं. चालत नसताना मित्रांनो, काही आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे आगोरे आले, लोकांना ठेचायला लागले, लोकांना अधीन करून घ्यायला लागले, त्यांच्याकडून वेगवेगळे कामं करून घ्यायला लागले, त्यांच्यावर अत्याचार करायला लागले विद्याच्या जोरावर. काही लोक आगोरी हे शिकून, बंगालमधून शिकून आपल्या इथं रुबाब करत होते. रुबाब म्हणजे जसं की बाबा एखाद्याला चेंगरणं, काही जादू दाखवून फसवणं किंवा XYZ काही. फक्त आपली महाराष्ट्र भूमी संतांची भूमी असल्यामुळं ना आपली लोक आजही दयाळू आहेत. मित्रांनो, वारकरी समुदाय जर तुम्ही बघितला खूप दयाळू आहे, दीनमयाळू आहे. एखाद्याची भूक जाणतात, गरिबांना अन्नदान असो हे करत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, जर तुम्ही बंगाल साईडला गेला, जसं की बंगाल साईडला गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता आगुरे आहेत, स्मशानभूमी आहे, वेगवेगळ्या क्रिया बघायला भेटतील तुम्हाला, जसं महाराष्ट्रामध्ये बघायला भेटणार नाही. 5 वर्षाचा असताना धावजी पाटील हे बंगालला गेला. बंगालला गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार झाले की हे सगळं काही शिकायचं आहे, हे सगळं काही शिकून आपल्याला सांगायचा उद्देश हेच आहे. ब्रह्माने लिहिलेलं आहे तसंच आपल्याला चालावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारे देवांनी अवतारही घेतला, काय लिखी होती त्या लिखीच्या अनुसार आपल्याला चालावं लागतं. मित्रांनो, धावजी पाटील हे बंगालला गेल्या असताना ते तारापीठला
तारापीठला गेले असे काही लोक काही सांगतात, काय अगोरी सांगतात. तारापीठला गेला नाही म्हणजे की तारामाची पूजा त्यांनी अपाट दिप्पाट केली, खूप केली. जसं की मित्रांनो आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या तोंडामध्ये फक्त विठुरायांचंच नामस्मरण होतं, नाव होतं, कुठेही जाऊ दे त्यांच्या मनामध्ये फक्त विठ्ठलांचं नाव होतं. तसं दाऊजी पाटील नाव होतं, त्यांना फक्त महाकालीचं जेड होतं, म्हणजेच तारामाचं होतं, आगोरकाली, स्मशानकाली अशी कुठलीही देवींचे रूप असो मित्रांनो ते दाऊजी बाबांनी सर्व प्रसन्न करून घेतले होते. दुसरी गोष्ट मित्रांनो बाबांनी अशा विद्या शिकल्या होत्या, पंचमुंडी आसन असो किंवा अशा विद्या 52 गाड्यांची विद्या बाबांनी शिकली होती किंवा त्या तारामाने स्वयंभू दाऊजी बाबांना शिकवली होती. यांचं नातं जर पाहिलं गेलं मित्रांनो भक्ताचं आणि शिष्यांचं नातं म्हणलं तरी चालेल आणि आईचं आणि लेकाचं जरी नातं म्हणलं तरी चालेल. मित्रांनो जेव्हा आपले दाऊजी पाटील हे बंगालमध्ये विद्या शिकले, तारामाला महाकालीला त्यांनी नामस्मरण करून त्यांच्या तोंडामध्ये कुठेही जाऊ दे, कुठेही तपाला बसू दे किंवा भक्ताचं कल्याण करत असू दे मित्रांनो त्यांच्या तोंडामध्ये फक्त तारामाचं आणि महाकालीचं त्यांना येड होतं, त्यांच्या मुखामध्ये तेच येड होतं. काय तिथं पॉलिटिक्स झाली मित्रांनो, काय तिथं पॉलिटिक्स केली. बाबांना जसा मान भेटायचा होता तसा मान काय मात्र भेटला नाही. बाबाला मान नसलं भेटल्यामुळे शेवटी आईला हे लेकाची काळजी असते, म्हणून आईने सांगितले की बाबा जा तुझ्या गावी जा. मित्रांनो राजनीती अशी झाली की बाबांच्या जागेवर दुसरा कोणी त्यांच्यासारखाच दिसणारा माणूस तिथं बसवता गेला असताना की मित्रांनो दाऊजी बाबांना हे भोगलं नाही, ते महाकालीला ते भोगलं नाही, तारामाला ते भोगलं नाही. तारामाने त्यांना सगळे डिटेल्स जसं काय बाबा हे तपाला बसायचे, स्मशानभूमीमध्ये राहणं असायचं, बाबांनी सगळं काय तिथं चर्चा केली आणि बाबांनी आईला सांगितलं की आई मी तर राहतो तुझी सेवा करतो. पण बाबांना ते पटलं नाही, बाबा तिथं गपचिप निघून आले. बाबांना येताना असे महाकालीनं सोडलं नाही किंवा मातारानं सोडलं नाही. मित्रांनो एवढं मोठं यांचं घट्ट नातं होतं, आईचं आणि लेकाचं खूप मोठं यांचं नातं होतं. मित्रांनो शेवटी बाबा हे वैतागून त्यांच्या त्रासातून मित्रांनो बाबा इकडं आल्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे दाऊजी बाबांचं परत काय झालं. बाबा नेता आले, मोठमोठे चमत्कार केले, चेडा गोटा असो काय असो बाबांनी अधीन करून घेतले. बाबा हे पैलवान गडी, बाबा दिसायला रांगडी पैलवान, हायटेड बाबा दिसायला खूप असं त्यांच्या चेहऱ्यावर अशी तेजी मित्रांनो, खूप तेजी. आणि तेव्हा कसं असायचं मित्रांनो की दाऊजी बाबांचं जे आपण आता गड बघतोय, सुरूर गाव बघतोय, हे जंगल वाटेमध्ये असायचं. म्हणजे की आता रस्ते आता झालेले आहेत किंवा आता जी काय लाईटा असेल किंवा दाम असतील, काय मॅप असतील, हे आता झाले आहेत. पहिला कसं असायचं जंगल असायचं, पूर्ण जंगलामध्ये बसायचे, कुठंतरी एक झाड असायचं, झाडापाशी संत हे बसायचे नामस्मरण करत. तसं दाऊजी पाटील देखील तिथं त्या आपण न्यायाची गादी बघतो तिथे झाडाखाली बाबा पहिला बसत असे. बाबा बसल्यानंतर बसायचे, महाकालीला नामस्मरण बघितलं, खूप जुनं काळूबाळूचं स्मशानभूमी देखील तुम्हाला पाहायला भेटतं. मागं साईडला तुम्ही गेले तिथं देखील तुम्हाला स्मशानभूमी भेटते. असं म्हणतात की स्मशानभूमीमध्ये पहिल्याच्या काळामध्ये तिथं स्मशानभूमी होती तर दाऊजी बाबा तिथं स्वयंभू बसायचे, महाकालीचं तप करत महाकालीसोबत ते संपर्क साधायचे. महाकालीसोबत जसं आपण माणसं बोलतोय तसं माणसांसारखं महाकालीसोबत दाऊजी पाटील हे बोलत बसायचे. कारण आईचं लेकाचं नातं होतं. दाऊजी बाबांनी महाकालीला कधीही विसरलं नाही. आज जर तुम्ही न्यायाच्या गादीला जर बाबांना दर्शनासाठी गेला, काय विच्छा मागायसाठी गेला तर त्यांच्या मागे देखील तुम्हाला महाकालीचाच फोटो भेटेल, हे मात्र लक्षात ठेवा आहे मित्रांनो. तसंच मित्रांनो महाकालीला म्हणजेच की काळूबाईला महाकालीची दाऊजी बाबांना सतत आठवण यायची, बंगालाची आठवण यायची. आठवत येत असताना बाबांनी तो खूप मोठे चमत्कार केले. काही आगोरी लोकांना म्हणा, काही लोक लुबडत होती लोकांना जादूच्या नावाखाली. काय पाखंड आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गाजवला होता काय पाखंड्यांनी, त्या पाखंड्याला तशाचं तसं उत्तर ह्या बाबांनी केलं, त्यांना सरळ केलं, त्यांना अधीन करून घेतलं, त्यांच्याकडनं बाबांनी सेवा करून घेतली. बाबांची शक्ती ही कोणालाही गावलेली नाही आत्ताच्या पिरियडमध्ये. जर मनुष्यरूपी कोण अवतार असेल, महाकालीला एवढं प्रसन्न केला असेल तर ते मात्र दाऊजी पाटील स्वयंभू आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. बंगालमध्ये बाबांना वेगळ्या नावाने ओळखलं जातं. बाबा हे असं म्हणतात की बाबा हे फिरत आले, सगळीकडे फिरत आले. बाबांना कोण आगोरी म्हणलं, कोण बाबांना जादूगर म्हणलं, कोण बाबांना गारुडी म्हणलं, कोण बाबाला खेपा म्हणलं. म्हणजेच की बंगालमध्ये तो एवढा भक्त होता, लय मोठा भक्त होता, तर बाबांना हे वेगवेगळ्या नावांनी ओळख दिली. आता महाराष्ट्रामध्ये असणारा सुरूर गावापाशीच मित्रांनो काळूबाईचं देखील मंदिर होतं, म्हणजेच की महाकालीचं मंदिर होतं. दैत्याला मारून आईसाहेब हे स्थानक झाले होते. पांडव ऋषींनी तप करून आईसाहेबांना तिथं बसवलं होतं. मंडाबाईने त्यांची सेवा केली आणि आईसाहेब तिथं बसल्या होत्या. दाऊजी बाबांचा इतिहास आणि महाकालीचा
इतिहास हा जुना आहे. महाकालीचा इतिहास म्हणायला गेलं की किती युगे तर गेले. महाकालीचा एवढा मोठा जुना इतिहास आहे. दाऊजी बाबांचा इतिहास म्हणायला गेलं तर मित्रांनो आत्ताचा जरी म्हणला तरी चालेल मित्रांनो, शतकातला म्हणला तरी चालेल मित्रांनो. असं काय आख्यायिका अजून काही पुस्तकं नाही आहेत मित्रांनो की त्यांनी ह्याच काळातले होते किंवा त्याच काळातले होते म्हणायला. पण शाहू महाराजांच्या काळामध्ये असे म्हणतात की लोक दाऊजी बाबा हे होते, शाहू महाराजांच्या काळामध्ये दाऊजी बाबा होते असे काही लोक म्हणतात. काय म्हातारे लोक म्हणतात, काय अगुरू लोक असे म्हणतात त्यांचा काळ आत्ताचाच आहे म्हणून. मित्रांनो सांगायचा उद्देश आहे काय की त्यांना की आठवण यायची महाकालीची, बंगालची आठवण यायची. त्याच्यासाठी दाऊजी बाबा हे घोड्यावर जायचे आणि आपल्या काळूबाईला भेट द्यायचे आणि आई काळूबाईची सेवा करत होते. सेवा करत असताना महाकालीची तिथं तप करत असताना महाकाली साक्षात्कार काळूबाईच्या स्वरूपात येऊन त्यांच्यासोबत बोलत असते. आख्यायिका सांगायचे मित्रांनो ते सेवा करत असे. आई काळूबाईला जेव्हा त्यांनी समाधी घेत होती तेव्हा आई काळूबाईला सांगितलं, म्हणजेच की आई काळूबाईला न सांगता ते महाकालीला सांगितलं मित्रांनो. काळूबाई म्हणजे महाकालीचा अवतार आहे. काळूबाई, बाई शब्द हा आपल्या महाराष्ट्रामध्ये काळू, काली काढलं काळू झालं, बाईचा शब्द आपला आहे हे मात्र लक्षात ठेवा. महाकालीच आहे ती हे मात्र लक्षात ठेवा. महाकालीला त्यांनी सांगितलंच, म्हणजे की मांढरच्या काळूबाईला त्यांनी सांगितलं लोकांचं, मला भक्तांचं कल्याण करायचं. लोक आजकाल चांगले पण आहेत, वाईट पण आहेत, वाईट मार्गानं पण येतील, चांगल्या मार्गानं पण येतील. काळूबाईला म्हणजे महाकालीला माहीत होतं की लोक हे कधी सुधारणार नाहीत. जसं पाची बोटं एकसारखे नसतात तसंच की मित्रांनो तुम्ही पाहिलं गेलं की साधू संतांना देखील आपल्या छेड होता. जसं की आपले तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, काही लोकांनी त्यांना छेड केला त्यांचा, काही लोकांनी त्यांच्या भक्तीवर संशय खाल्ला मित्रांनो. तसाच भक्तीवर संशय देखील बंगालमध्ये दाऊजी बाबांच्या विषय तसाच झाला होता मित्रांनो. एवढंच की ह्यांचा इतिहास, आपल्या साधू संतांचा इतिहास हे लिखित भेटतो, पण दाऊजी बाबांचा इतिहास ही लिखित भेटत नाही. वेगळीच राजनीती झाली मित्रांनो. तिथं सांगायचा उद्देश एवढाच आहे. पण काही लोकांना दाऊजी बाबा बोलतात, जे लोकांना प्रसन्न झालेले आहेत त्यांना ही एवढी माहिती आहे मित्रांनो. एवढंच की याच्यामध्ये काही सत्य लिखित नाही म्हणूनच एवढं फक्त आख्यायिकावर हे सगळं चालू आहे मात्र लक्षात ठेवा. दाऊजी बाबांनी काळूबाईला सांगितल्यानंतर काळूबाईंनी सांगितलं की जी तुझं गड आहे लोक भरपूर येतील. गडावर मित्रांनो दाऊजी बाबांचे चेडे गोटे येणार, भुतावळं येणार, वेताळ येणार, मसोबा येणार, साते आसरा येणार, पैलवान चेडे येणार, असे पितरी चेडे भरपूर येणार. त्याच्यामुळं दाऊजी बाबाला काळूबाईने जिथं तू आहेस तिथंच तुझी समाधी घ्यावी आणि तू समाधी घेतल्यानंतर माझं दर्शन झाल्यानंतर, म्हणजे आईनं पोराची अशी फेड केली मित्रांनो, माझं दर्शन झाल्याशिवाय तुझं दर्शन जे करेल तेव्हाच मी नवस पूर्ण करून घेईल, त्याशिवाय मी नवस पूर्ण करून घेणार नाही. ज्या भक्तांना बाबा जातं होत नाही, ज्या भक्ताला वाटते की दाऊजी बाबा खूप लांब आहेत किंवा वाट पहिल्याची खूप जुनी असायची मित्रांनो, झाड्या खोऱ्या जंगलामधनं लोक जायची, भेट नव्हती, पायाचे चिंदडे व्हायचे तरी देवाला विसरत नव्हते, ते जायचे. आता कसं झालेलं, फोर व्हीलर आले, गाडी घेतली, 2 मिनिटात देवापाशी पोचले, झालं, चाळी चुळे देवीला दिले, म्हणायचे मी सगळ्यात मोठा भक्त आहे. असं नव्हतं मित्रांनो. पहिल्या लोकांची भक्ती, पहिल्या लोकांचं चालत जाणं हे खूप कष्टाचं काम होतं मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच टायमाला दाऊजी बाबांनी आपलं प्रति, जेव्हा कोण माझ्याकडे येणार नाही किंवा काय माझ्याकडे पोचू शकणार नाहीत म्हणून गुंजी बाबाच्या साईडला देखील दाऊजी बाबांना पूजलं जातं. काळूबाई नंतर दाऊजी बाबांचं आणि गुंजी बाबांचं देखील तिथं दर्शन घेतलं तरी चालतं, हे मात्र लक्षात ठेवा. पण बाबांनो, जेव्हा तुम्ही काळूबाईचं दर्शन घेताय त्या टायमाला दाऊजी बाबांचं दर्शन घेणं हे अनिवार्य आहे, हे मात्र लक्षात ठेवा. जेव्हा आई साहेबाला दाऊजी बाबांना सांगितलं, आई साहेब मी तुझी एवढी सेवा केली, मी तुझ्या आईसारखं आहे, मला तुला बघायचंय, मला काही लोकांचं कल्याण करायचंय, भक्त लोक वाईट मार्गाला जातील, वाईट मार्गाला पसतील, छेडतील, त्या टायमाला बाबांनी सुरूर गावामध्ये ही जिती समाधी महाकालीला विचारून घेतली. म्हणजे आता काळूबाईचं आणि किंवा महाकालीचं आणि दाऊजी बाबाचं नातं काय हे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे कळलं असावं. भक्ताचं आणि शिष्याचं नातं आहे, आईचं आणि पोराचं हे नातं आहे, भावाचं नातं नाही. भावाचं नातं नाही कसं आहे तुम्हाला सांगतो. जेव्हा एखाद्याच्या अंगामध्ये वारं येत असेल, एखाद्याचं काळूबाईचं वारं असेल तर ती काय म्हणते, माझी अंबाबाई येत आहे असे म्हणत नाही, अंबाबाईचं वारं आहे तिला, माझ्या बहिणीचं, माझ्या मोठ्या बहिणीचं वारं आहे असे म्हणते. वाऱ्यामध्ये आल्यानंतर आपल्या धर्मामध्ये एकतर बहिणीचं नातं उच्च मानलं जातं, आई वडिलांचं नातं हे सगळ्यात मोठं उंच मानलं जातं, हे मात्र लक्षात ठेवा. तसंच रिस्पेक्ट हे वाऱ्यांची आणि देवदेवांची रिस्पेक्ट करत असतं. दाऊजी पाटील देखील देवांच्या एवढीच त्यांची शक्ती आहे, हे मात्र लक्षात ठेवा. भक्तगण अजून देखील बाबांना पुजतात, हे मात्र लक्षात ठेवा. बाबांपाशी चेडा गोटा भुतावळं बेतावळं सगळं होतं, कारण तिथं त्यांची जागा पुरली नसते मित्रांनो. म्हणून आई साहेबांनी त्यांना त्यांचं काय असेल ते सुरूर गावातच त्याला राहण्याची परवानगी दिली, म्हणजे स्वयंभू त्या महाकालीने
परवानगी दिली, तारामाने त्यांना परवानगी दिली, महाकालीनं त्यांना परवानगी दिली. जेव्हा तुम्ही तारामाला प्रसन्न करसाल तर तिचा गाडीवान म्हणून, तिचा सेवकरी म्हणून दाऊजी पाटील तुम्हाला प्रसन्न होतो. स्मशानकालीची पूजा करताय, तुम्ही आगोरे आहात तरी तुम्हाला दाऊजी पाटील त्यांचा सेवकरी म्हणून तुम्हाला किंवा भक्त म्हणून तुम्हाला प्रसन्न होऊ शकतो. कालीची पूजा केल्यानंतर दाऊजी पाटील देखील तुम्हाला भक्त म्हणून त्यांचा मित्रांनो हो प्रसन्न होत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. सांगायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो, गाणे 1999 मध्ये म्हणा, 2000 मध्ये म्हणा, गाण्याचे बोल काय आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये एखाद्याला रिस्पेक्ट देणं, आई आणि बहिणीचं हे नातं, आपण एखाद्याला खूप रिस्पेक्ट देतो. बहिणीवरून आईवरून जर एखाद्याला शिवी दिली तर खूप चिडतात, आणि आई बहिणीचे जे माणूस रिस्पेक्ट करतो तर त्याला मित्रांनो देव देखील प्रसन्न होतो. म्हणून देव देखील रिस्पेक्ट करत असतात, आणि हे नातं जोडलं गेलं. ह्या नात्याच्या बोलाच्या अनुसार ही गाणी मात्र लिहिली गेली. ते म्हणजे मित्रांनो दाऊजी बाबा आणि काळूबाईंचं भावा बहिणीचं नातं आहे. पण दाऊजी बाबांचं आणि काळूबाईचं भावा बहिणीचं नातं नसोडलं गेलं, ते गाणं बनवलं गेलं. सांगायचा उद्देश हेच आहे की काळूबाईचा भक्त म्हणलं तरी चालेल, किंवा महाकालीचा, स्मशानकालीचा, भद्रकालीचा किंवा तारामाचा भक्त किंवा त्याचा लेख जरी म्हणला तर चालेल. मित्रांनो, तारामा स्वतः दाऊजी बाबाच्या हातून जेवत होती. मित्रांनो लक्षात ठेवा, दाऊजी बाबांच्या हातून खायची ती. दाऊजी बाबा तिच्या स्वयंभू मांडीवर झोपायचे. काय इतिहास बदलला गेला आहे. दाऊजी बाबांचं देखील जुनं पुस्तक आढळून येतं. दाऊजी बाबांच्या जी काय पिढ्या गेल्या, मागच्या ज्या पिढ्या गेल्या, त्यांच्याकडे दाऊजी बाबांचं पुस्तक होतं, मरा असतं. ते पुस्तक देखील दाऊजी बाबांचं होतं, पण ते पुस्तक आता सध्याला कुणालाही भेटत नाही. त्यांचं देखील पुस्तक लिहिलं गेलं होतं. त्याच्यामध्ये दाऊजी बाबांचा सगळा खरा बंगालचा इतिहास होता. पण सांगायचा उद्देश हेच आहे की मित्रांनो, जसं साधू संतांचं मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये कदर केली नाही, आत्ता कदर दाखवल्यानंतर गेल्यानंतर तेव्हा आपल्या लोकांनी कदर केली. तसं दाऊजी बाबा जेव्हा होते तेव्हा लोकांनी कदर केली ना, त्यांच्याकडून कामं करून घेतली, वाईट असो चांगले असो. गेल्यानंतर बाबा काय ते सगळ्यांना कळलं. दाऊजी बाबांची शक्ती खूप डेंजर आहे. काळूबाई नंतर दाऊजी बाबा हा सेवकरी म्हणून जे तिचा ओळखला जातो, तिचा भक्त म्हणून ओळखला जातो, आई आणि लेकाचं नातं म्हणून ओळखलं जातं, हे मात्र लक्षात ठेवा. काळूबाई ही महाकाली आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तिच्यापाशी चेडा गोटा भुतावळं सगळं आहे. बघण्याची ताकद पाहिजे, खरी भक्ती माणसाच्या मनात पाहिजे. अंधश्रद्धाच्या डोळ्यानं बघू नका, श्रद्धाच्या डोळ्यानं बघा, सगळी काय माहिती तुम्हाला भेटून जाईल. मित्रांनो, काही लोक अंधश्रद्धाच्या डोळ्यानं बघतात म्हणून त्याला अंधश्रद्धाच दिसते. जर श्रद्धेच्या डोळ्यावर या दाऊजी बाबांना, मांढरच्या काळूबाईला बघितलं तर श्रद्धा मात्र ही जे केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला शक्ती देखील ही जी प्राप्त होते, हे मात्र लक्षात ठेवा. आज तुम्हाला कळलं असेल, जर तुम्हाला कुठल्या देवीचं देवांचा वार येत असेल तर तुम्ही कधीही नोट केल्यानंतर तुम्हाला हे कळून येते की माझ्या बहिणींचा वार आहे, माझी बहीण येत आहे, माझा भाऊ येत आहे. या एखादा जर तुमच्या अंगामध्ये पीर आला, जर दाऊजी बाबांचा उड घरा करायचा तर तो पीर देखील म्हणतो की मेरा वो भाई आहे. दाऊजी बाबांच्या वारा अंगात जरी येत असेल कुठल्या भक्तांच्या, ते देखील म्हणतो पीराला की ते ओ मेरा भाई आहे. रिस्पेक्ट देणं हे महत्वाचं आहे. आपल्या साधू संतांनी देखील भक्ताला देखील रिस्पेक्ट दिलेलं आहे. जे लोकांनी नावं ठेवली, लोकांनी छेडलं, त्यांना देखील आपल्या साधू संतांनी म्हणा, महापुरुषांनी म्हणा, दाऊजी बाबांनी हे रिस्पेक्ट देण्याचं काम केलं, हे मात्र लक्षात ठेवा. काळूबाईचं आणि महाकालीचं म्हणजेच की मित्रांनो दाऊजी बाबांचं हे नातं भक्ताचं आणि शिष्याचं नातं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आईचं आणि लेकाचं नातं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. भावाचं नातं नाही. आईचं आणि लेकाचं नाळ म्हणले तरी चालेल, दाऊजी बाबांना आणि काळूबाईला म्हणलं तरी चालेल. महाकालीचीच काळूबाई आहे मित्रांनो. फक्त बघण्याची दृष्टी कृपा आणि सेवा करण्याची दृष्टी असते. जसं की मित्रांनो, जसा भक्त भक्ती करत देवाचा असतो तसा देव त्यांना प्रसन्न होत असतो. जसं की बाबा तुमची मोठी भक्ती आहे, जर तुम्ही मदिरा जरी दिला किंवा मांस जरी दिलं खायला देवांना, तुमची भक्ती खरी असेल ते देखील स्वीकार करतात. अशा आपल्या पुराणामध्ये, ग्रंथांमध्ये पण देखून आढळून आलेलं आहे. पण भक्त तसा असायला पाहिजे. आत्ताचे भक्त मित्रांनो सांगायचं म्हणलं तर उपयोग नाही, बोलून काय फायदा नाही, डोक्यावरनं जायचे. आजकालचे भक्त, पहिल्यांची भक्ती वेगळी होती, निराळ होती म्हणून सगळं हे जपायचं. आत्ताची भक्ती कोण खरी करत नाही. पैशाच्या पोटी सगळे लालची झालेले आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यामुळे असं म्हणू नका की मी ही झाले मोठा भक्त आहे, मी ही झाले मोठा भक्त आहे. अरे भक्ता, आधी पहिला भक्ती तरी कर, पहिला साक्षात्कार तरी घे, मग नंतर बोल भक्त आहे का आई आहे. तेव्हा तुला कळून तू भक्त आहेस का आई आहे. जेव्हा आई परीक्षा घेते लेकाची तर लेकाला मात्र घासून सोडते, आणि जेव्हा घासून सोडल्यानंतर मित्रांनो लेक हा पास होतो तेव्हा तुमचे देखील आई वडील तुम्हाला काहीतरी गिफ्ट देतात, काहीतरी तुम्हाला मोजात पेढे वाटतात. तसंच आई जेव्हा परीक्षा घेते, परीक्षेमध्ये तुम्ही पास झाला तर तुम्हाला या समाजामध्ये, या आपल्या भारतामध्ये तुम्हाला
वेगळीच काय शक्ती प्राप्त होती मित्रांनो. त्या शक्तीची देखील हे भक्त तुमची पूजा करतात हे मात्र लक्षात ठेवा. एवढा आईचा आणि भक्ताचा नातं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर. व्हिडिओ आवडल्यास लवकरात लवकर लाईक करा मित्रांनो. जी कोणामध्ये वारे वगैरे असतील मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला उचित आहे, माहिती करून घ्या. जोपर्यंत इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, तोपर्यंत माहिती करून घ्या. तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे म्हणून आम्ही सांगण्याचं काम करत असतो. वरदाऱ्या माणसांकडून, आगोरीकडून, पुजाऱ्यांकडून, आमच्या गुरुवर्याकडून आम्ही ऐकलेल्या पारंपरिक कथा हे तुम्हाला सांगत असतो मित्रांनो. अनुभवाचे बोल कधीही खरे. पुस्तकं भरपूर लिहिले, ज्यांना जे अनुभव आले तसे त्यांनी पुस्तक लिहिले मित्रांनो, ते त्यांचे अनुभव झाले. तुम्ही देवाची पूजा करता, देवाला साक्षात्कार करता, तुमचे आलेले अनुभव हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आलेले अनुभव सगळ्यात कधी बी बेस्ट हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब. काळूबाईच्या नावानं चांग भलं, सुरूरच्या दावजी पाटलाचं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. जर काही चुक्या वगैरे झाल्या असतील व्हिडिओमध्ये तर मी तुमचा क्षमा प्राप्ती आहे मित्रांनो. सांगायचा उद्देश हेच आहे की सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा. काय लोक मला कमेंट केली होती, दादा तुमच्यावर केस पडेल, तुम्ही देवाची माहिती सांगताय. मित्रांनो, साधू संतांना ह्या लोकांनी सोडलेलं नाही आहे, महापुरुषांना ह्या लोकांनी सोडलेलं नाही आहे, तर मला तुम्ही काय सोडणार आहे. एखाद्याचं जर खरं बोलायला लागलं तर आपल्या ह्या भारतामध्ये पाय खेचण्याचं काम करतात काही लोक. पाची बोटं सारखी नसतात. मी आज जरी खरा इतिहास सांगत असेल, अनुभवाचे बोल सांगत असेल, वरदाऱ्या माणसांकडून माहिती सांगत असेल, ते तुम्हाला टोचत असेल, तुम्ही केसवर जात असाल तर तेही केस लढायला या अक्षय कधीही तयार आहे. कधीही हाक मारा, तिथं खऱ्यानं उभा राहील. एक तर तुम्ही उभा राहा, नाही तर मी उभा राहील. खरा दावजी बाबांचा भक्त कधी झुकणार नाही आणि एखाद्याला झुकणार आहे हे मात्र लक्षात ठेवा. मला गुरु नाही, मला घमंड नाही. हा मला घमंड आहे, हा मला गुरु आहे. मी दावजी बाबांचा भक्त होण्याचा मला गुरु आहे. काळूबाईच्या चरणाचा भक्त होण्याचा मला घमंड आहे मात्र लक्षात ठेवा. आजपर्यंत मरण यावं तर त्या दावजी पाटलापाशी तर मरण यावं, ना तर मांढरच्या काळूबाईपाशी तर मरण यावं. पैशाच्या पोटी कधीही देवांची भक्ती मी केलेला माणूस नाही. आज जर तुम्ही कमेंट वेगवेगळ्या टाकत असाल, खऱ्यानं माहिती देतोय. आज साधू संतांचं काय झालं, आज जे साधकांचं काय झालं, जे खऱ्यावर माहिती देतात, खरं सांगतात, त्यांचेच पाय खेचण्याचं काम करता तुम्ही. जर तुम्ही खरे असाल तर या कॉम्पिटिशनला कधीही भरू. कॉम्पिटिशन समोर या, तुम्हाला काय माहिती आहे मला काय माहिती आहे हे समोर आल्यानंतरच कळतं की कोण हुशार आहे, कोण बालतो आहे, कोण फालतो आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक तर कराच. कमेंटमध्ये दावजी बाबाच्या नावानं चांग भलं, सुरूरच्या दावजी पाटलाचं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. मांढरच्या काळूबाईचं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. कमेंटद्वारे जर तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे असेल, कुठली माहिती पाहिजे असेल, बघायची असेल, ऐकायची असेल तर कमेंट करा. त्याच्यावर लवकरात लवकर हा जसा व्हिडिओ बनवला तेही व्हिडिओ तुमच्या कमेंटवर बनवण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचे चॅनल करत असते हे मात्र लक्षात ठेवा. महाकालीचे भक्त असाल तर महाकालीच्या नावानं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. स्मशानकालीची पूजा करत असताना स्मशानकालीच्या नावानं चांग भलं, दावजी बाबाच्या नावानं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. कुठल्याही देवाचे भक्त असाल, देवींचे भक्त असाल तर चांग भलं उद लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद. पुढच्या टॉपिकवर नक्की भेटूया. काहीतरी वेगळी माहिती, काहीतरी सटीक माहिती जी की कुणी दिली नसती, अशाच माहितीवर कार्य हे मी करत असतो. आणि अशा खरं बोलण्यामुळे काही लोकांच्या गाद्या बंद पडल्या. काही लोकांनी चॅलेंजनी गुरूंना विचारलं की दादा असा असा आहे, तसं तसं आहे, त्यांना ते उत्तर देता आले नाहीत म्हणून त्यांचे चेले मला कमेंट करतात वेगवेगळ्या. तरी मला फरक पडत नाही. सत्याचाच विजय होणार आणि सत्यच पुढे चालत राहणार. सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा हे मात्र शब्द माझा मरोपर्यंत लक्षात ठेवा. धन्यवाद.